डिस्क्लेमर, हा व्लॉग मी फॅमिली फ्रेंडली ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आमच्या पोरांची तोंडं गटार आहेत, त्यामुळे तुम्ही ही रिस्क घेऊ नका. हा व्लॉग तुम्ही हेडफोन लावूनच बघा. थँक्यू. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहोत शुभम नाईक याच्या घरी. माझ्यासोबत प्रतीक आहे, जो तुम्हाला रूम टूर देईल. नमस्कार, मी आकाश रियालिटी मधलं प्रतीक. सो प्रतीक, गो अहेड. तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे गोवा गावातील एका सुंदर अशा घरामध्ये. तर हे घर जे आहे 2 BHK याप्रमाणे बांधलेलं आहे. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एवढा मला कॅमेरा मी फ्लिप करतो, तू बॅक साईडला जा. हॉल आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे. एकदम स्पेशियस हॉल आहे. ओके, थांब एक मिनिट, मी लाईट ऑन. ही टेबल तुम्हाला भेटेल, याच्यावरचे स्नॅक्स पण फुकट आहेत, ते पण तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर ही लादी बघून घ्या. इथे बसून तुम्ही बियर पिऊ शकता, दारू पिऊ शकता, काही पिऊ शकता, तुमच्यावर पाणी पण पिऊ शकता. ओके. आणि हे बघा, हे पण तुम्हाला भेटेल, पण याचं तुम्हाला भाडं द्यावं लागेल. ओके, किती आहे भाड्याचं? हे फुकट नाही भेटणार, याचं भाडं 2000 रुपये. आता तुम्हाला वाटत असेल की 2000 रुपये का, तर 2000 हे तुम्हाला वाटत असेल की महाग आहे, पण जर याच्यामध्ये तुम्ही झोपलात तर तुम्हाला अशी झोप येईल की तुम्ही स्वर्गामध्ये झोपले. ओ माय गॉड. या ठिकाणी हा सोफा कम बेड तुम्हाला भेटेल. हा आदेश इथे असाच झोपलेला असेल. हा तुम्हाला रील बघताना भेटणार. हा वायफाय राउटर तुम्हाला भेटणार आहे. तो असा तुटलेला काय? चालणार नाही. ओके. तो तुटलेला आहे कारण तो चालत नाहीये. ओके. हा भवानी इकडे तुम्हाला भेटणार AI असिस्टंट. भवानी इकडे केअरटेकर कम ड्रायव्हर कम असिस्टंट कम एव्हरीथिंग. ओके. सो यू नीड एनिथिंग कॉल भवानी. Okay. भवानी इज अवर सॉल्व. हा बंधू हे मालक आहे त्या घरचे, आणि तुम्हाला यांच्याशीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आणि खाली स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होत असेल. ओके. ओके. तू मुझे फोन कर, ये मेरा सैमसंग का नंबर है, मुझे 4 बजे फोन कर. हैं? मला बाल्कनी दाखव. ही बघा, गरिबांची बाल्कनी वेंच होती. ते प्रत्येक 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंतचे अंडरवेअर त्या ठिकाणी आम्ही वाळवायला घातलेले आहेत. सगळ्यांचं कलेक्शन आहे इकडे. कलेक्शन आहे. तुम्हाला हा सामान इथे ॲज इट इज दिसेल, पण याला वापरायचं नाहीये कारण एक्सपायर झालेला आहे. ओके. ओके. ही विंडो तुम्ही ओपन करू शकता. हा फार उत्तम प्रकारचा बॉडी बेवडा आणि बेवडा आहे. ह्याला तुम्ही ढकलत जावा, हा पिझ्झा तो थांबत नाही. हा ट्रकचा पेट्रोल इंजिन आहे. याच्यामध्ये किती होता. हा पण तुम्हाला फुकट भेटणार आहे. तर किचनला मी नंतर साठी ठेवतोय कारण तो खूप मोठा सरप्राईज आहे. ओके. 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 ही कचऱ्याची पेटी. हा बाथरूम बेंच. बाथरूम आपण बेडरूम कव्हर करू. बाथरूम नंतर कव्हर करू. ही बेडरूम. या बेडरूम मध्ये सूटकेस, पॅन्ट, मस्त पैकीचा असं नरम बेड तुम्हाला भेटणार आहे. याच्यावर पण तुम्हाला मखमली झोप येणार आहे. ओके. ओके. प्रतीक, ती काल तू एक काहीतरी ऑफर सांगत होतास. ती ऑफर तुम्हाला संध्याकाळी सांगतात. हा बघा, अंघोळ करून आत्ताच आलेला आहे. बॉडी बघा, बॉडी. ह्याला बघण्यात जास्त वेळ वाया घालवू नका. तर हा बाथरूम आहे. तुम्हाला अंघोळ वगैरे करण्यासाठी हीटर वगैरेची सुविधा आहे. ओके. दिस इज द सेकंड बेडरूम. हे तुम्हाला असे झोपलेले भेटतील. त्यांचं नाव आकाश घेऊ. चला परत बॅक टू बेसिक्स. संडास. हा हे नको, याच्यामध्ये बाई किचन मी तुम्हाला नंतर ट्रान्झिशन नंतर दाखवतो. ओके. एका ट्रान्झिशनच्या नंतर आपण भेटूया. ओके. त्यासाठी तुम्ही ट्यून इन राहा. येस. हा बघा, आज तो आता नराधम जो हिरोशिमा नागासाकीवरती ॲटम बॉम्ब टाकून आलाय. असला ॲटम बॉम्ब टाकला की रेडिएशन इंडियापर्यंत पसरले आणि आम्हाला श्वास घ्यायला. लोक घाबरतात आता वॉशरूम मध्ये जायला. गुमे कोणतं रसायन खाल्लेलंस काल? युरेनियम 35+. हायड्रोजन बॉम्ब पण आहेत का तुमच्या पोटात? नहीं वो स्वस्तिक बाइक पहले गया था ना, तो उसने सब रखा था वैसे ही. पण हा गोव्याला लुंगीवाला कोण आलाय? हे काढलं तर काय स्वस्तिक आता 18+ हो जाएगा. अच्छा सुविधा दिखाएगा नहीं तो हे काढलं तर स्वस्तिक व्हायरल होईल. मग कशाला घाबरतो एवढा? लावायची गरज काय तुला? रिक्स दिले ते का बाबा एकदम लाईफ में. सो आता मंदार पोलेकर आणि करण सापरा यांचे आगमन झालेले आहे घरात. सो आम्ही त्यांना आरती ओवाळून त्यांचे स्वागत करतोय. असं पण
वेलकम वेलकम वेलकम. हे बघा अध्यक्ष लवकर या. सो गाईज आता आम्ही लंच करायला आलो इथे. करण आमचा मित्र स्वस्तिक एकच आहे तो आम्हाला स्पॉन्सर करतोय गोवाची ट्रिप पूर्ण. त्याने आता नवीन गाडी घेतली आहे म्हणून तो अशी कोणती गाडी घेतली तू? कोणती गाडी घेतली? इकडे बघून बोल ना. अलाउड नाहीये. इकडे बघून बोल ना. टाटा टियागो. कोणता कलर? ओरिजिन ऑफ ड्यू 128 ची. चुप खराब जाते. लाजला पोरगा लाजला. तर आता इथे 30 मिनिट्स वेटिंग आहे म्हणून आम्ही बाहेर पक्षोदी करत उभे आहे. बोलतो मला मच्छी खायची आहे पण स्वस्तिकसाठी हा खेकडा देतो. हा बघा मला खेकडा दाखवतो. हा खेकडा आहे. हा आता मी स्वस्तिकला देतो. स्वस्तिक खेकडा कच्चा खाशील की शिजवलं? शिजवलेले डांगे तोडून खाणार पिणार. तू तोड ना डांगे. डांगे तोडशील ना? त्याच्यामध्ये घुमे जेवायला 3:30 वाजलेत आपल्याला. त्याबद्दल तुला काय म्हणायचं? काय नाही आता काय बोलणार, भूक लागली आहे. हा आता काय करणार जेवायला भेटत नाही आपल्याला. बिस्किटांची पाकिट एकच आणलेलं. मंडळ गरीब आहे सध्या. मी एकच आणलं आहे बिस्किटाचं पाकिट. बाकीचा स्टॉक मंडळामध्ये कोटाडा टाकायला लागेल. आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो काय काय जेवायचं आहे ते. MS थोडी ना त्यात पण ड्रायव्हर बसले. हा एक ड्रायव्हर येते ना आपला बंधू. सो आता आम्ही आतमध्ये जातो, ऑर्डर करतो आणि मग तुम्हाला दाखवतो आपण काय काय खातोय ते. फुल इंटरेस्टिंग जेवण असणार. कारण मजा येणार. कसं वाटतं सकाळीच गोव्याला आलाय. एकदम चांगला प्रवास झाला आतापर्यंत. पुढे अजून मजा येणार. तुम्ही बघत राहा. कंटिन्यू करा. गाईज आता आम्ही जेवून इथे कलंगूट बीचला आलेलो आहोत. सो आता आम्ही इथे आत चाललो आहे. तर इथे काहीतरी एक इन्सिडेंट झालेला आहे. मी ते तुम्हाला सांगतो काय झालं आहे ते. बंधू काय झालं इथे? गाडी तेव्हा आग लागली. आग लागलेली आहे गाईज. तुम्हाला मी दाखवतो. ही बघा इथे आग लागलेली आहे. फायर ब्रिगेड वगैरे सगळे आले आहेत. आपण जवळ जाऊन बघूया काय झालं आहे नक्की. तो भवानी इधर बहुत गर्दी हुआ था अभी. उसके ऊपर तेरे को क्या कहना है? महाराणा प्रताप जी की जन्म. अरे रुक, किधर जा रहा है? किधर भाग रहा है? क्या हुआ बता अभी इंसिडेंट. प्रतीक मेरे क्या बोलते हैं उसको, क्या बोलते हैं? वॉइस राइटर. वॉइस राइटर, स्क्रिप्ट राइटर. स्क्रिप्ट राइटर. प्रतीक ओवर वॉइस ओवर कर मेरा. क्या हुआ? क्या हुआ वही पता नहीं. क्या अभी इधर हाँ. एक आदमी गया होशियारी मारने पानी में और पानी में जाके जो है वो डूब गया. अब डूबने के बाद पुलिस लाइफ गार्ड लोग जो है उसको बचाए तो हैं, परंतु अभी वो बेहोश है और उसे अस्पताल ले जाया गया है. ओके. तो अभी हमारे पास फिलहाल इतनी ही माहिती अवेलेबल है. येस बाकी की हम आपको अपडेट करते हैं. गाईज आम्हाला गोव्याच्या बीचवर आम्हाला इथे डोनाल्ड ट्रम्प मिळालेला आहे. फोटो दाखव ना डॉल्फिनचा एकदा. डॉल्फिन मी भाई जास्तीत जास्त बोंबील बघितलेत मुंबईत. डॉल्फिन नाही माहिती मला कशी असते. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. देव मासा बनव ना प्रतीक. वेल फोटो दाखव ना. फोटो बघ ना. फोटो बघ ना डॉल्फिनचा. सो गाईज आता आम्ही घरी जातोय क्रूजवरून. क्रूजवरून आता आम्ही घरी जातोय. मध्येच वाटेवर एक काजू आणि ड्रायफ्रूटचं दुकान सापडलं. सो मंदारदा ते त्याच्या बायकोसाठी घ्यायला थांबलाय. सो आम्ही पण थांबलो. आमचा ड्रायव्हर. घुमे असं वाटलं आपला तर रुमाल पण मॅचिंग होतोय. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस.
तर आता तुम्हाला मी दाखवतो काजू बदाम. तुम्ही काजू बदाम ये इकडे. खिचडी आता कुठे खिचडी खातोयस? कॅम्पा घे नाही, कॅम्पा घेवे नाही. स्टिंग पण आहे, पण स्टिंग नको बाई. स्टिंग प्यायला तर रात्री झोपणार नाही आपण. सॉल्टेड आहे. तुम्ही काय घेतोय? चिक्की काय लोणावळ्याला आलायस काय चिक्की खायला? त्याचे पैसे देतो मी, एक पाण्याची बॉटल घेतो प्यायला. 2 hours later. तर आम्ही गेल्या 2 तासापासून फिरतोय आणि आता आम्हाला समजतंय की आमच्याकडे रस्ताच नाहीये. आता रस्ता मागून घेतलाय. लोक पण आमच्याकडे असे संशयाच्या नजरेने बघतायत जसं का आम्ही दरोडे टाकायला आलोय. एक पोलीसवाला भाई, तिकडे एक गाडी होती, तिला काय नाही गेला आणि तिला बोलतो जा जा म्हणून. माझ्याकडे असं बघतोय आतंकवादी पोलीसवाला. कधी होता? त्या ह्याला आपण हायवे सोडला तेव्हा, व्हाईट कलरचा. कोण टाकतो लोकेशन? भवानी पाठवणार आहे बोलतो यार. किती वाजले? पाठवा लवकर. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय फायनली बंधूच्या घरी. येता येता रस्ता पण चुकलो आणि कुत्रे पण आमच्या मागे लागलेले. घुमे त्यांना पोलिसांना पण डाऊट आला, कुत्र्यांना पण डाऊट आला. आम्ही दरोडे टाकायला चालू आहे. एवढा पायाला घाम आला चप्पल घुमे आता काय अभी जाएंगे सो जाएंगे का? गेम बिम खेळायची आता काय माझ्या ताकद नाही. हो ठीक आहे. लवड्यात पोहोचणार बाहेर